राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे। या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी असा सामना रंगला होता। त्यात आव्हाड हे विजयी झाले। सचिव पदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉक्टर उन्मेष खानविलकर अशी लढत होती। यात उन्मेष खानविलकर हे निवडून आले आहेत। विजयानंतर आव्हाड यांनी एक विशेष शब्द दिला आहे। विजयानंतर आव्हाड यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली। त्यात MCA निवडणुकीत पवार शेलार पॅनलतर्फे मी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा होतो। या निवडणुकीत मला मतदान करून विजयी करणाऱ्या सर्व मतदारांचे आपण आभार मानतो। तसंच या निवडणुकीत माझ्यासोबत उभं राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील आपण आभार मानतो, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे। येणाऱ्या काळात MCAच्या माध्यमातून क्रिकेटसाठी सर्वोच्च कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास श्री आव्हाड यांनी व्यक्त केला आहे। बिहार विधानसभेच्या निवडणुकींचा आज निकाल लागला आणि पुन्हा एकदा NDAला या ठिकाणी प्रचंड मोठ्या बहुमत मिळालं आहे। आज NDAला बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जल्लोष करण्यात आला। यावेळेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवले आणि ढोल ताशाच्या गजरात नाचत आनंद व्यक्त केला। बिहारचा विजय म्हणजे महाराष्ट्रातल्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या विजयाची नांदी असल्याचं यावेळेस शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं। या जल्लोषाला ठाण्याचे आमदार श्री संजय केळकर, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघोले, वृषाली वाघोले आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते। सामान्य रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून यातील उर्वरित कामं देखील जलद गतीने पूर्णत्वास नेऊन रुग्णालय नागरिकांसाठी खुलं करून देण्यात यावं, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या काम करावं, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या। तसंच या रुग्णालयाला लागणाऱ्या स्वतंत्र वीज पुरवठा करणारी यंत्रणेचं काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत त्यांनी यावेळेस नाराजी व्यक्त केली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। यावेळेस त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांना सूचना दिल्या। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे अनेक वर्षांपासून ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आरोग्य केंद्र आहे। कोट नाका परिसरातील नव्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला वेग आला असून हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने उभं राहत आहे। नव्या आराखड्यानुसार 500 खाटांचं जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचं महिला रुग्णालय आणि 200 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय अशा एकंदर 900 खाटांची सुविधा उपलब्ध असणार आहे। सध्या बांधकामातील 90% काम पूर्ण झालं असून अंतर्गत विद्युतीकरण आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं बसवण्याचं काम सुरू आहे। डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा असून नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे। मध्य प्रदेशातून मेफेड्रोन या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 4 ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली। या अंमली पदार्थाचं उत्पादन, विक्री, साठवणुकीमध्ये आणखी कोण सहभागी होतं का, याचा तपास आता सुरू आहे। बब्बू खिजहार खान, वकास अब्दुल रब खान आणि ताकुद्दीन रफिक खान आणि कमलेश चौहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत। ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडनं शोध मोहीम सुरू होती। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबरला पथकाने चरई भागामध्ये सापळा रचून इम्रान, वकास, ताकुद्दीन आणि कमलेश या 4 ताब्यात घेतलं। पोलीस पथकाला त्यांच्याकडे 1 किलो 71 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ आढळून आला। त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3/11 रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर 3 असे 4 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 2,24,00,000 इतकी आहे। इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मंसूर मध्य प्रदेश येथील आहेत। यांच्यावर पूर्वी 7 आणि 2 असे वेगवेगळ्या प्रकारचे
शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ता विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड हा 15/11 पर्यंत आहे. या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो MD मेफेड्रॉन जप्त केलेला पदार्थ, अंमली पदार्थ हा कुठे तयार केला, त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची प्रतीक्षा संपूर्ण भारत देशाला होती, त्या बिहारच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये महागठबंधनने खूप मोठ्या प्रमाणात हवा केली होती. राष्ट्रीय जनता दलाने तर यावेळेस बिहारमध्ये उलटफेर होईल अशा प्रकारची हवा निर्माण केली होती. मात्र प्रत्यक्षात पुन्हा एकदा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचीच हवा आहे हे सिद्ध झालं आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये तब्बल 203 जागांवर यश मिळवलं आहे. NDAने या निवडणुकीमध्ये तब्बल 203 जागांवर यश मिळवलं आहे. भारतीय जनता पार्टी हा पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भारतीय जनता पार्टीला तब्बल 92 जागा या निवडणुकीमध्ये प्राप्त झाल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला 81 तर इतरांना 26 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या ठिकाणी 26 जागा राष्ट्रीय जनता दलाला मिळाल्या आहेत, तर भारतीय जनता पार्टीचं निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षाचे फक्त 4 आमदार निवडून आलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राहुल गांधी आणि इतरांनीही या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सभांचा धुराळा उडवला होता. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस निवडणुकीचे आकडे समोर आले आहेत, निकालाचे आकडे समोर आले आहेत, त्यावेळेस पुन्हा एकदा संपूर्ण देशामध्ये NDAचीच हवा असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भारतीय जनता पार्टीने तब्बल 92 जागा या ठिकाणी पटकावल्या आहेत. या ठिकाणी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाने पुन्हा एकदा आपण बिहारमध्ये किती रिलेव्हंट आहोत हे दाखवून दिलेलं आहे. त्यांना 81 जागा प्राप्त झाल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय लोकदलाने देखील चांगलं यश मिळवलं आहे आणि प्रशांत किशोर यांनी देखील या बिहार राज्यामध्ये स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवले होते. प्रत्यक्षात त्यांना एकाही जागी यश न मिळाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता
महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग आणि बालरोग उपचार केंद्र असलेल्या डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असून या निमित्ताने डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था यांच्या वतीने एक दुर्मिळ चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं. हे प्रदर्शन ब्रिटिश अधिकारी ऑटो रोथफेल्ड यांनी लिहिलेल्या द वुमन ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित असून त्यातील तत्कालीन भारतातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या वेशभूषांचं चित्रण प्रख्यात चित्रकार M.V. धुरंधर यांनी केलं आहे. हे प्रदर्शन 13, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी ठाणे शहराच्या नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन थोरले बाजीराव पेशवे सभागृहात प्राचीन भारतातील स्त्रिया या विषयावर प्राध्यापक अंकुर काने यांच्या व्याख्यानाने झालं. याप्रसंगी डॉक्टर विजय बेडेकर, डॉक्टर महेश व्ही बेतकर आणि डॉक्टर आनंद व्ही बेतकर, प्राचार्य सुचित्रा नाईक आणि अनेक विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते. प्राच्यविद्येतर्फे हे आता तिसरं प्रदर्शन भरत आहे चित्रांचं. गेल्या वर्षी आपण पाहिलं की कुंभचं झालं होतं, मोहनजोदरोचं झालं होतं, जिनोमवर झालं होतं. तर असे वेगवेगळे उपक्रम घेऊन प्राच्यविद्या आपल्याकडे येते. यांनी नक्कीच विद्यार्थी उत्तम प्रकारे घडला जातो, कारण उत्तम विद्यार्थी घडवणं हे विद्याप्रसारक मंडळाचं ध्येय आहे. आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे वेगळे विचार, त्यांच्या विचारांना, त्यांच्या भावनांना चालना मिळते असं मला वाटतं. श्री साईनाथ सेवा समिती वर्धनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव परमपूज्य बळीराम नैबाकर यांना अभिवादन करून माननीय आमदार श्री संजय चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने दिनांक 12/11/2025 रोजी जनकल्याणार्थ 3 दिवसांचा श्री लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित केला आहे. दिनांक 14/11/2025 रोजी दुपारी 2 वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व लाडू महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे. दर्शनासाठी दिनांक 14/11/2025 रोजी मंदिर अहोरात्र खुले राहील. वर्तनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा होतो आहे. या निमित्ताने रोज धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी या मंदिराला भेट दिली. बुधवारी संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर मान्यवरांनी भेट दिली, तर गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं. त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 14 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला. साईबाबांची पहाटे अभ्यंगस्नान पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ तसंच संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं. तसंच भाविकांसाठी महाभंडाऱ्याचं आणि लाडू प्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं. उत्सवाचा समारोप आज सायंकाळी साईंच्या पालखीने होणार आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबाकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश मंडलिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे आदींनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबांची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी
बलीबाई नैबाकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे. आता संजयजी केळकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच, परंतु आता बलीबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली ही ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य काळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास आहे. श्री साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन आजचा दुसरा दिवस असून पहाटे बाबांची काकड आरती झाली, त्यानंतर मंगल स्नान झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा होम हवनाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानिमित्ताने आज 39व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याकडे आज प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेशजी नाईक यांनी उपस्थिती लावली होती. तसेच त्यावेळी आमचे प्रमुख मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब सुद्धा उपस्थित होते. आज पहाटेपासूनच आज गुरुवार असल्यामुळे भाविकांनी हजारोच्या संख्येने आज साईबाबांचे दर्शन घेतले. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून साई मंदिराचा कार्यक्रम चालू झाला. सकाळी बाबांचं मंगल स्नान झालं, त्यानंतर बाबांची आरती झाली, दुपारची आरती झाली, महाप्रसाद झाला आणि तेव्हापासून सतत साई भक्तांचा प्रवाह इथे वाढत आहे. बाहेर आपण पाहिलं असेल की अनेक स्टॉल लागलेले आहेत. लोक या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत आहेत, लाडूचा प्रसाद देखील घेत आहेत. अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातून अनेक ठिकाणून साई भक्त या ठिकाणी येत आहेत. संस्थेचे साई भक्तांना आवाहन करीत आहे की उद्या आमचे दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा 4 वाजता, परत आरती, परत दुपारची आरती, संध्याकाळी 7 आरती, रात्री शेजारती आणि रात्री मंदिर बंद होईल आणि तिसऱ्या दिवशी बाकी 2 वाजता प्रचंड महामिरवणूक निघणार आहे. तर सर्व भाविकांनी त्या मिरवणुकीला हजर राहावे. याच दिवशी सन्माननीय बळीबाई नैबाकर साहेब यांच्या प्रेरणेने हे मंदिर उभं केलं गेलं आणि त्यातूनच या मंदिरातनं प्रेरणा घेऊन आज मंगेश नैबाकर हे स्वतः कार्यरत झालेले आहेत. त्यांनी या समाजसेवेला उचलून धरलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं सामाजिक कार्यक्रम राबवणे, जसे लहान मुलांसाठी कार्यक्रम, रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर असे बरेचसे कार्यक्रम त्यांच्याकडनं राबवले जातात. ओम साईराम. मी दीपाली विशाल पेवेकर. आज जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासून इथे आमची छोटी मोठी सेवा होत राहते. मी ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगते की दरवर्षी 3 दिवस तर आमची सेवा इथे असतेच, पण बाबा अशी शक्ती देतात की 3 दिवस ऑलमोस्ट फक्त 1-1 तासच आमची झोप होते. लाईक काकड आरतीला आम्ही 4:30ला इथे असतो, पण ही सेवा ही जी काय आहे ती बाबा करून घेतात. आज या वर्तकनगर येथील ह्या प्रति शिर्डी अशा ओळखल्या जाणाऱ्या ह्या साई मंदिरात आल्यावरती खरोखर मन भरून जातं. ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही, त्यांनी जरी ह्या वर्तकनगरच्या साई चरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख, समाधान, ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात. आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा, ही संस्कृती, हे संस्कार, ही सगळी मंडळी, ह्या मंडळाचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती जोपासत आलेले आहेत. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.